आज आपल्याकडे आहे ताजी ताजी पालक. तर आज आपण छान अशी पालक पनीरची भाजी बनवतोय. तर चला, पालकची जोडी घेतली. पहिल्यांदा ती सुतळीने बांधली होती, ती सोडून घेतली. आता ही एकदम ताजी अशी आहे भाजी. तर हिची फक्त बुडखं आपल्याला काढून घ्यायची आहेत. एक एक थोम घेतलं आणि असं बुडूक काढून घ्यायचं, असं पिरगाळून घ्यायचं की लगेच निघून येतं. आणि मस्त हिला भरपूर पाणी घेतलं आहे टोपामध्ये आणि मस्त धुवून घेतली आहे. आता इकडे तयारी करेपर्यंत आपण इकडे पाणी उकळत ठेवलं होतं. पाणी चांगलं उकळलं आहे. आता याच्यामध्ये ही पालक अशी आपल्याला याच्यात शिजून घ्यायची आहे. थोडी कढईच्या बाहेर जात होती म्हणून तिला थोडी अशी फोल्ड केली आणि 2 मिनटानंतर चिमट्याने तिला पलटी करून घेतलं, कारण खालची पालक शिजली जाईल आणि वरची थोडी तशीच राहील कच्ची किंवा वेळ लागेल म्हणून. तर ही पालक, हे देठ मी घेतलेत, कोवळे आहेत आणि मस्त शेतातली ताजी ताजी पालक आहे, त्याच्यामुळे मी फक्त त्याची मुळं काढून घेतली आणि मस्त अशी शिजून घेतली. 6-7 मिनटात मस्त आपण शिजवली आहे. मी थोडा जास्त वेळ घेतला, 6-7 मिनिट बोलते, कारण जी देठं आहे ती मी चांगली शिजवून घेतलेली आहेत. तुम्ही बघाल कलर चेंज नाही झाला. आता इथे जर तुम्हाला इन्स्टंट करायची असेल, लगेचच म्हणजे मिक्सरमध्ये घालायची असेल, तर असं थंड पाणी किंवा नळाच्या पाण्याखाली धरली तरी चालेल, किंवा मग अशी परातीमध्ये पंख्याखाली ठेवायची, अजिबात तिचा कलर चेंज होत नाही. तर चला, पालक थंड झाली आणि जे पालकचं पाणी होतं ना कोमट, त्याच्यामध्ये मी मीठ घालून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे पनीर आहे, पनीर रेडीमेड आणलेलं आहे. आपण अगोदर व्हिडिओ टाकला आहे पालक पनीरचा, तेथे मी पालक घरी बनवलेला आहे. तर आता हे रेडीमेड आणलं आहे म्हणून चला परत एकदा आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे. तर पालक आपल्याला हवं तसं कापून घ्यायचं. थोडंसं मोठं ठेवलं तरी चालेल. चला, स्क्वेअरमध्ये मी कापून घेते आणि जे पालकचं कोमट पाणी होतं त्याच्यामध्ये मी हे पनीर घालणार आहे आणि त्या पाण्यामध्ये मी मीठ घातले आहे. थोडक्यात कोमट मिठाच्या पाण्यात जर पनीर घालून ठेवलं तर ते मस्त स्पंजी होतं आणि तुटत देखील नाही. म्हणून भाजी करताना अशा पद्धतीने तुम्ही कोमट मिठाच्या पाण्यात 5-10 मिनिट पनीरचे तुकडे ठेवले तर मस्त अशी त्याला टेस्ट येते. भाजी चवीला छान लागते आणि पनीरचे तुकडे तुटत नाही आणि त्याला स्वतःचा एक मस्त असा सॉफ्टनेस येतो. तर चला, आता वाटण करतो आहेत आपण. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 मिरच्या घेतल्यात. मिक्सरमध्ये आपण वाटण करून घेऊयात. ती मिरची मोठी मोठी आहे म्हणून त्याचे 2-2 तुकडे मी करून घेते, जेणेकरून वाटण थोडं असेल तरी पण ते पटकन छान फिरलं जातं. नाही तर एखाद्या मिरचीचा अर्धा तुकडा तसाच राहतो. आणि मोठ्या मोठ्या लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 4-5. आता पालक म्हटलं की लसूणी पालक देखील छान लागते आणि अशी पालक करायची असेल तर थोडं जास्त लसूण घालायचा. हिरव्या मिरच्या, लसूण पण वाटून घेतले. आता हे मिक्सरचं भांडं आपल्याला लगेचच हवं आहे म्हणून मी एका वाटीमध्ये हे वाटण काढून घेते. तुम्ही बघताय आपण पाणी न घालता हिरव्या मिरच्या आणि भरपूर लसूण वाटून घेतला. भरपूर बोलते कारण मोठ्या मोठ्या कांड्या होत्या आणि लसूण भरपूर असेल तर भाजीला छान चव येते. आता एका वाटीमध्ये काढून घेतलं. आता याच मिक्सरचा वापर आपल्याला करायचा, कारण त्याला ऑलरेडी हे वाटणाचा फ्लेवर आहे थोडासा. तर आता त्याच्यामध्येच आपण ही जी भाजी आहे, पालक आहे ना हिरवेगार आणि थंड झाली एकदम, मी पंख्याखाली ठेवली होती आणि थोडंसं पाणी तुम्हाला घालून दाखवलं होतं. नॉर्मल आपण पाणी पित होते. तर हिला मिक्सरमधून फिरवून घेऊया. देठं घातलेली आहेत, कोळी कोळी आहे, त्याच्यामुळे भाजी चवीला छान लागते. थंड झाल्यानंतर मी फिरवून घेतली, नाही तर उगीच मिक्सरचं टेम्परेचर वाढतं. तुम्ही बघाल मस्त हिरवागार रंग टिकून राहिलेला आहे तसा. चला, आता ही पालक प्युरी देखील आपल्याला काढून घ्यायची, कारण पुन्हा आपल्याला या भांड्याचा लगेच वापर करायचा. तर एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये ही पालक प्युरी आपण काढून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये जे तुम्हाला टोमॅटो दिसते ना, धुवून घेतलं आहे, ते मी याच्यामध्ये फिरवून घेणार आहे. तर चमच्याने मला जेवढी आता ही पालक प्युरी काढून घेता येते तेवढी काढून घेते. तसंच या पालकचा जो फ्लेवर आहे तो भाजीमध्ये उतरणार आहे. आता असंच मी याच्यामध्ये टोमॅटो आहे ते कापून घेणार आहे, त्याची प्युरी करून घेणार आहे. आणि तुम्हाला बाजूला एका छोट्या वाटीमध्ये साय दिसत असेल तर दुधाची साय आहे. पालक पनीर म्हटलं की मलाई शेवटी घातली जाते, तर मलाई आपल्याकडे नसेल तर आपण मग साईचा वापर करू शकतो. तर चला,
आता याच भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये मी पालक प्युरी करून घेतली, आपण पालकची पानं उकडून घेतली आणि मग थंड झाल्यानंतर प्युरी करून घेतलेली आहे. हिरवीगार दिसते, एकदम मस्त रंग टिकून राहिला आहे त्याचा तसाच. आणि आता हे वाटण आपलं पाणी न घालता आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं. आता हे टोमॅटो आपण मस्त वाटून घेतलेलं आहे. पाणी घालायची गरज पडली नाही कारण ऑलरेडीच त्याच्यामध्ये आपण पालक फिरून घेतली होती. आता हातानेच काढून घेते कारण ती खाली पडत नाही. मोठं भांडं आणि एक छोटं होतं टोमॅटो, त्याच्यामुळे जेवढी मला हाताने काढून घेता येईल तेवढी मी एका वाटीमध्ये काढून घेतली. आता पुन्हा आपल्याला तिसऱ्यांदा हेच मिक्सरचं भांडं वापरायचं. पहिल्यांदा आपण वाटण केलं, दुसऱ्यांदा आपण पालक प्युरी केली त्याच्यामध्ये, नंतर पण टोमॅटो आपण बारीक केला. आता चौथ्यांदा करतो आहे. तर आता पालकचा जो फ्लेवर येतो जरासा निघून यावा म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि असं हलवून घेतलं मिक्सरचं भांडं, म्हणजे जी काही भाजी त्याला लागलेली आहे, जी टोमॅटो प्युरी, ती निघून येईल. आणि हे सगळं पाणी मी टोमॅटो प्युरी काढली त्याच्यामध्ये घालून घेतलं. आणि आता आपल्याला करायची आहे साय बारीक. आता साय आहे थोडीशीच, पण तरी देखील त्याच भांड्यामध्ये करूयात म्हणून थोडंसं पाणी आपल्याला घालायला लागेल. तर तुम्ही बघाल, मी तुम्हाला साय दाखवते. चांगला मोठा चमच्याभर ही साय आहे. मस्त मलाई आपल्याला घरच्या घरीच बनवायची. तुमच्याकडे असेल रेडीमेड तर घालू शकता, नाही तर अशी साय मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. आता हे दुधाची वाटी आहे थोडीशी साईजची म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि याला फिरवून घेऊयात. मस्त घरच्या घरी मस्त मलाई तयार झाली भाजीसाठी, हो की नाही. तर चला, आता सगळी काही तयारी झालेली आहे. आता चलो मिक्सर आपल्या गॅस पेटवला आणि ठेवली कढई. स्टीलची कढईमध्ये आपण भाजी करूयात. आता तिला जरासं गरम होऊ दिलं आणि नंतर मग तेल घातलं एक पळी. आता भाजी कुठली म्हटलं की तुम्हाला इथे मोहरी घालायची तर घालू शकता, मी स्किप केली आहे. त्याच्याऐवजी डबल अशी जिरे घातलं आहे, भरपूर जिरं मी इथे घालते. तेल चांगलं तापलं आहे, जिरं घातलं, जिरं फुललं आहे, ते लगेच तुम्हाला दिसत असेल म्हणजेच तेल चांगलं तापलं आहे. आता घालायचं आहे वाटण. या वाटणामध्ये आहेत 5-6 हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारा लसूण. आता हे वाटण, गॅस आपला बारीकच आहे, मोठा गॅस आपण करत नाही कारण जिरं लगेचच जळालं असतं. मस्त फुललं आहे ना, ते जळालं नाही आहे. म्हणजे फोडणी चांगली बसली की कुठलीही भाजी खूप छान लागते चवीला. आता हिरवी मिरची म्हटलं की तिला जरा परतून घ्यायला पाहिजे, नाही तर मग तकलीफ होते. म्हणून हे वाटण चांगला या तेलामध्ये परतून घेऊयास. गॅस बारीकच ठेवलेला आहे. हिरवी मिरची आणि लसूण, तुम्हाला इथे हवं तर तुम्ही लाल सुक्या मिरच्या देखील घालू शकता. आता आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, एवढ्याही तिखट नाही, त्या पनीर देखील घालणार आहोत, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पावडर मसाले आता आपण घालूयात. तर मग थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहे, जी की मी घरीच बनवलेली आहे. आता हळद तर घालायची नाही, तुम्हाला हवी तर थोडीफार घालू शकता, पण हिरव्या पालेभाज्या म्हटलं की त्यांचा रंग टिकून राहण्यासाठी हळद घालायची नाही शक्यतो. मी घातली लाल मिरची पावडर थोडीशी, अर्धा चमचा धना पावडर, आणि ही आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, ती देखील अर्धा छोटा चमचा. ऑलरेडी आपण जिरं घातले तरी देखील मी जिरे पावडर घातली. मस्त चवीला छान भाजी लागते. आणि एवढेच पावडर मसाले आपण घातलेले आहेत. भाजलेले जिऱ्याची पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर. धना पावडर देखील आपण घरीच केलेली आहे. धने आणायचे, मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचे, मिक्सरला दळून घ्यायचे. थंड झाल्यावर झाली धना पावडर. आता पावडर मसाले थोडेसे फिरवून घेतले फोडणीमध्ये आणि लगेच जी टोमॅटो प्युरी होती ना त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधून धुवून घेतलं होतं थोडंसं पाणी. तर टोमॅटो कच्चा आहे म्हणून आता इथे फोडणीत जळू नये म्हणून मी पहिल्यांदा टोमॅटो प्युरी घातली आणि आता घालूयात पालक प्युरी. तर चला, मस्त हिरवीगार आपली पालक प्युरी, गावरान असं मस्त ताज्या पालकची पानं आपण घेतली, मस्त एकदम उकळत्या पाण्यात घातली, चांगली 6-7 मिनिट आपण ठेवली कारण आपण देठं घेतली होती. आणि आता ही पालक प्युरी या फोडणीमध्ये चांगली मिक्स करूयात. तर चला, वाटलं जरा एखादा सेल्फी काढावं असा माझा लूक होता. तर इकडे सेल्फीच्या नादात भाजी ही म्हणजे बाजूला तुम्हाला दिसत असेल गॅसवर भरपूर डॉट पडलेले आहेत. काही भाज्या अशा असतात की लगेच उडायला सुरुवात करते, जेव्हा आपण पिठलं करतो ना त्यावेळेस देखील ते बाहेर उडतं. हे पहा तुम्ही बघाल, भाजी अशी बाहेर उडत होती. आता याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी आपलं जे दोन्ही वाट्या होत्या ना, एकामध्ये पालक प्युरी, एखाद्यामध्ये टोमॅटो प्युरी, त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घातलं आणि असं हे पाणी घालून घेतलं. आता
पनीर पालक म्हटलं की जास्त ती ओली नको आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अंगापुरतंच पाणी, म्हणजे ग्रेव्ही हवी, असं खूप जास्त ती रस्सेदार नसते. तर मग थोडंसंच पाणी घातलं आहे, मस्त कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झालेली आहे. कडेला काही पालक लागली ती काढून घेतली, भरपूर भाजी उडालेली बाजूला, तर अजून देखील मस्त हिरवागार भाजीचा रंग टिकून आहे. आता चवीनुसार मीठ घालायचं, आपण पनीर देखील घालणार आहोत याचा विचार करून मीठ घातलं. आणि तुम्ही बघताय भाजी भरपूर बाजूला उडते. अजून आपण झाकण ठेवलं नाही, इथे तुम्ही झाकण ठेवू शकता. तर याला चांगलं मिक्स केलं, कारण आपण घातलं आहे मीठ, चवीनुसार मीठ घालून घेतलं. आणि आता हे भाजीला ऑलरेडी शिजलेली आहे, तरी देखील उकळी आली. आणि आता पनीर आपण त्याच्यामध्ये घालू. हे पनीर आपण ठेवलं होतं कोमट पाण्यामध्ये, कोमट मिठाच्या पाण्यात, आणि तेही पालकचंच पाणी आपण वापरलं होतं, गरम पाणी, म्हणजे ते उकळतं नव्हतं, कोमट होतं. तर चला मस्त पनीर आपण घालून घेऊयात. आता हे कोमट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याचा चुरा होत नाही, आणि जे आपण कच्चंच पनीर घालणार आता त्याच्यापेक्षा ही अशी पालक पनीरची भाजी खूप चवीला छान लागते. पनीर घालून झालेलं आहे. तर चला आता याला आपल्याला घ्यायचं आहे हलवून. तर कडेला आपली जी पालक लागलेली आहे ती काढून घेऊयात. दुधाला देखील साय लागते ना कडेला, टेस्टी लागते की नाही, तसंच मग आता जी ही कडेला भाजी लागलेली आहे ती काढून घ्यायची. तळापासून भाजीला चांगलं हलवायचं. पनीर घातल्यानंतर हलवताना थोडी काळजी घ्यायची. तुम्ही बघूनच तुम्हाला लक्षात असेल की मस्त चविष्ट भाजी तयार झालेली आहे. इकडे भाजीवरती झाकण नाही आहे, भरपूर बाजूला ओढत आहेत डॉट. तर मस्त अजून आता तयारच झालेले आहेत, तरी देखील आपण आता याच्यामध्ये फायनली तयार झाली, त्याच्यामुळे आता आपण मलाई घालून घेऊयात. किंवा इथे तुम्ही पहिल्यांदा झाकण ठेवून थोडी वाफ घेऊ शकता, गॅस बंद करून देखील मलाई घालू शकता. मी थोडी अगोदरच घातलेली आहे. ही मलाई आपण घरच्या साईजचीच बनवलेली आहे. मलाई घातल्यामुळे भाजीला टेक्स्चरही छान येतं, चवही डबल होते. ऑप्शन आहे तुम्हाला घालायची तर घालू शकता, पण चव एनहॅन्स होते, टेस्ट. तर बघाल तुम्ही मस्त हिरवागार रंग थोडासा व्हाईटिश झालेला आहे. तर आता मलाई घातल्यानंतर मी इथे थोडंसं थंबनेलसाठी फोटो काढत होते. गॅस आपला बारीकच आहे, कुठे आपण मोठा गॅस केला नाही. मोठ्या गॅसवर आपण फक्त पालक उकळत्या पाण्यात घातले होते तेवढंच. तर मिक्सर प्लस साईजचा होता, त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घातलं, पोहे घ्यायचा चमचा, आणि भाजीमध्ये घालून घेतलं. फायनली आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. थोडीशी वाफ दिली झाकण ठेवून, कारण मलाई त्याच्यामध्ये उतरेल. आणि मस्त एकदा फायनली आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे, मिक्स करायची आहे चांगली मलाई त्याच्यामध्ये. आणि मस्त आपली पनीर पालक तयार झालेली आहे. गरमागरम सर्व करा, थंड खा, भातासोबत, कुठल्याही प्रकारच्या भातासोबत, जिरा राईस, प्लेन राईस किंवा भाकरीबरोबर एवढी टेस्टी लागणार नाही जेवढी ती रोटीबरोबर. रोटी म्हणजे तेल लावायचं नाही, तेल लावलेल्या चपातीसोबत देखील खाऊ शकता, फुलके, नान, गार्लिक ब्रेड, गार्लिक नान, कशाही सोबत एन्जॉय करा. चवीला भन्नाटच लागणार. तुम्हाला बघूनही, टेक्स्चर बघून आणि लुकवरूनही दिसत असेल, खूप भन्नाट आणि टेस्टी अशी पालक पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इथपर्यंत पाहिलं आहे तर नक्कीच एक लाईक बनता आहे ना. चॅनलवरती नवीन असाल तर गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ऑब्व्हियसली आवडला नाहीच तर यू कॅन डिसलाईक also. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूयात लवकरच.